मित्रांनो नमस्कार. आपण जे शेवग्याचे झाडं लावलेले आहेत त्या शेवग्याच्या झाडांना मुंग्या लागल्या आहेत आणि ह्या ज्या मुंग्या आहेत या मुंग्या आता झाडं खराब करते. तर बघा आता आपण बघूयात त्या मुंग्या कशा लागल्या आहेत. आता हे जे झाड आहेत हे झाड 9 ते 10 फूट उंचीचं झालेलं आहे. त्याला शेंगा पण चांगला फुटलेला आहे, पाला पण चांगला फुटेल आहे. खालचं जर खोड पाहिलं तर ते पण चांगलं आहे, पण जिथून मुळं चालू होतात म्हणजे खोडाच्या खालला जो भाग आहे तिथून मुळं चालू होतात तिथून खाली याला मुंग्या लागेले. तर बघा वरची साल आहेत, साल आणि काही मधला जो गाभा आहेत ना तो मुंग्यांनी खाला आहे. आणि ह्या ज्या मुंग्या आहेत या मुंग्या काळ्या आणि जाड म्हणजे मोठ्याल्या मुंग्या आहेत. जो पाऊस पडून गेल्याच्या नंतरनं आपल्या शेतीमध्ये किंवा वावरांमध्ये ते तयार होते आणि वारूळ तयार करायचं काम या मुंग्या करीत राहते. तर हे जे झाड आहेत हे झाड अजून थोडंसं व्यवस्थित आहे, पण अजून जर काही दिवस याची काळजी नाही घेतली किंवा याच्या आजूबाजूला जर औषध नाही टाकलं तर हे झाड खोडापासून आणि मूळ या दोन्हींमधून ते झाड मुंग्या खाऊन टाकतील. म्हणजे जो मधला गाभा आहे खोडाच्या आणि मुळांचा मधला जो गाभा आहे तो खाऊन ते खोडापासून ते झाड वेगळं होऊन जाईल. आणि याच्या आधी पण 6-7 झाडं हे मुंग्याने असेच खाऊन ते खराब करून टाकले. तर बघा इथं आता हे झाड पडलेलं आहे, बघा मी तुम्हाला दाखवतो आहे. हे झाड खोडापासून वेगळं झालेलं आहे. म्हणजे हे जे मुंग्या आहेत या मुंग्याने मधला जो गाभा आहे तो खाऊन मुळापासून खोड हे वेगळं झालं. आणि आता ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्यांनी मुळं पण त्याचे खाऊन टाकलेले आहे. आता हे जे औषध आहे हे औषध आपण मागच्या जी मका केली होती त्या मकामध्ये जी अळई आहेत त्या अळईला टाकण्यासाठी औषध आणलं होतं आणि ते आता आपण बघा इथं शेवग्याला टाकतो आहे. तर वडिलांनी सांगितलं की हे औषध सध्या आपण तात्पुरतं टाकून पाहू, याने मुंग्या जर कमी झालं तर चांगलंच आहे आणि औषध पण शिल्लक राहायला नको आहे, म्हणून आता ते आपण इथं टाकतो आहे. तर मित्रांनो आपण ज्यावेळेस शेवगा लावला तर शेवगा लावून 7-8 महिने पूर्ण होऊन गेलेले आहे आणि जशी वाढ ही शेवग्यांची व्हायला पाहिजे होती तशी झालेली आहे. आता सगळे शेवगा मोठ्याने झालेला. तर बघा इथं पण या झाडाच्या कडाला जो गॅप दिसतोय तो जो गॅप आहे तो पाऊस पडल्याच्या नंतरच तयार झाला आहे आणि त्याच्यात पण काही मुंग्या आहेत थोड्याफार प्रमाणात. मुंग्या आपल्याला काही झाडांमध्ये दिसणार आहे, म्हणजे शेवग्याच्या काही झाडांमध्ये अजून पण मुंग्या ज्या आहेत त्या आपण बघणारच आहे. त्या मुंग्या किती मोठ्या आहेत, किती छोट्या आहेत किंवा किती प्रमाणात मुंग्या या झाडाला लागलेल्या आहेत. तर बघा इथं हे जे झाड आहेत याच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर छोट्या छोट्या मुंग्या पण दिसत आहे आणि हे झाडाची वाढ खूप चांगली झालेली आहे. फक्त ज्या मुंग्या आहेत त्या मुंग्याने आता ते नुकसान करायचं काम चालू आहे. मित्रांनो आपण याच्या आधी काही व्हिडिओ बनवला होता, राऊंड अप मारलं रियाच वावराला आणि त्याचा जो परिणाम आहे त्या राऊंड अपचा तो गवतावरती झालेला आहे. गवत जर तुम्ही पाहिलं तर काही प्रमाणात ते वाळलेलं म्हणजे लाल लाल दिसतंय, वाळून गेलेलं ते गवत वाळलेलं आहे. आणि जे निबर गवत झालं होतं ते गवत जळलेलं नाही आहे किंवा वाळलेलं नाही आहे. तर त्याच्यावरती आता मेराची जी पुडी आहे ती मेराची पुडी मारायची आहे, म्हणजे जे निबर गवत आहे ते मेराने वाळून जाईल. राऊंड अपने ते वाळलं नाही किंवा जळून गेलं नाही आहे. आता ही जी शेवग्याची झाडं आहेत या झाडांच्या आपण जे मध्ये जागा ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे गवत वाळून जाईल त्याच्यामध्ये मग परत दुसरा माल करायचा आहे. आत्ता महिनाभर जो पाऊस चालला आणि अचानक पाऊस थांबला आणि ऊन पडलं, वापसं झाली आणि मग ज्या मुंग्या तयार झाल्या त्या मुंग्यांनी जास्तीत जास्त नुकसान आपलं केलेलं आहे. परंतु यातले आपण काही बिया ज्या आहेत शेवग्याच्या त्या ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं जरी नुकसान झालं तरी आपण या पावसाळ्यामध्ये ते शेवगे जर लावून ते वाढवणार तर आहेच आहे. तर बघा आता हे जे झाड आहेत या झाडाच्या कडेला बघा तुम्हाला मुंग्या दिसत आहेत आणि या मुंग्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे. आता जर पाहिलं तरी तर ते कडाने वारूळ आपण ज्याला म्हणतो बारीक बारीक माती तयार करून ते त्यांचं घर तयार करायचं काम करते ना त्या स्वरूपात शेवग्याच्या बुडाला ते तयार करून राहिले. आणि तिथं औषध टाकलं होते बघा त्या मुंग्यांची हालचाल जास्त वाढली, म्हणजे आतमधल्या ज्या मुंग्या आहेत त्या बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. बघा इतके जाड मुंग्या आहेत
आणि या मुंग्यांमुळे शेवग्याचं जास्तीत जास्त नुकसान होऊ राहिलं आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हणलं, आपण उन्हाळ्यामध्ये पण शेवग्याची चांगली काळजी घेतली. पावसाळ्यात पण ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस भरपूर झाडं ही तिरपी झाली होती, कारण झाडांचं वजन मित्रांनो आणि उन्हात झाडं वाढलेली असल्यामुळं पाऊस पडल्यावरती ती माती बसवून गेली आणि झाडांचा जो बाजूला गॅप तयार झाला त्याच्यामुळे ती झाडं कलांडली होती, तिरपी झाली होती, कारण पावसाळ्यात पाणी कमी असल्यामुळे मुळं जास्त वाढली नव्हती. मग त्याचा परिणाम झाडांवरती झाला होता, झाडं कलांडली होती. पण आता पावसामुळे कसं झालं आहे, झाडं आता ग्रोथ करायला लागली, म्हणजे मुळं वाढायला लागली आणि आता पाणी पण आपण ड्रिपनं देत नाही आहे, पावसाच्याच पाण्यावरती झाडं मोठी होऊ राहिली. तर बघा आता ही जी झाड आहे ना, ती कमीत कमी 12 फूट उंचीचं झालेलं आहे. याची उंची जी आहे त्या झाडाची 12 फूट उंचीचं आहे. आणि याला जर तुम्ही पाहिलं तर याला जो फुटवा आहे झाडाला तो चांगला झालेला आहे, म्हणजे झाडाला आता पानं चांगलं झालेले, शेंडे चांगले निघालेले. आणि खालचा जर बुड पाहिला तर तोही खूप चांगला मोठा झालेला आहे. वास्तविक आता फुलं पण येऊन गेली होती, पण मुंग्या ज्या आहेत त्या मुंग्यांनी ती फुलं ठेवली नाही. म्हणजे जे आपल्याला शेवगा आता भेटला असता, जे पीक शेवग्याचं भेटलं असतं ते मुंग्यांमुळे ते आपल्याला घेता नाही आलं. आता पुढच्या वेळेस फुलं ज्यावेळेस येतील आणि त्याच्यानंतर ना या झाडाची आपण छाटणी करणार आहे. म्हणजे एकदा का याला एक फळ येऊन गेलं तर त्याच्यानंतर झाडाची छाटणी करायची, म्हणजे पुढच्या 6 महिन्यात झाडाची छाटणी होणार आहे. छाटणी याच्यासाठी करायची आहे की एकदा जर छाटणी झाली तर जे खालचं जे बूड आहेत ते चांगलं मजबूत तयार होईल आणि मग पुढच्या वेळेस पाऊस ज्यावेळेस होईल आणि ज्यावेळेस झाडाची वाढ झालेली राहील ना त्यावेळेस ते झाड कलांडणार नाही, पडणार नाही आणि पुढं जे फळ आहेत, जे फुलं येतील ते त्याला जास्त प्रमाणात येतील किंवा ज्याचा जास्त शेंडे जे आहेत ते खालून बुडापासून निघतील. बघा आता आपल्याला शेवग्याचं मी तुम्हाला हात वरती करून दाखवतोय. मी जो हात वर केला त्याच्यावरतीसुद्धा कमीत कमी 1-2 फूट हे झाड म्हणजे वरती आहे अजून, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात या शेवग्याच्या झाडाची वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, आज ज्या शेवग्यांना मुंग्या लागल्या होत्या त्याला आज औषध टाकून झालेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपण ते जे औषध जे टाकले त्याचा उपयोग झाला आहे की नाही, मुंग्या कमी झाले की नाही हे पण बघणार आहे. कारण पावसामुळं मुंग्या जमिनीत जाऊन बसतात, म्हणजे जे शेवग्याचे जे खोड आहेत त्यांनी जिथं वाळवळ केलेले आहेत तिथं जाऊन बसतात. त्याच्यातच आता आपण औषध टाकलेलं, बघूयात पुढच्या वेळेस काय होतं ते.